यो तप्तकुंड इथं वरतून तिथून यमुना मातेचं नदीचं उगम स्थान आहे आणि इथून पूर्ण एकदम गरम पाण्याचा झरा आहे आणि इथं तप्तकुंड। जय हो गए दर्शन। हर हर महादेव, हर हर महादेव। भाई ये लोग लक्ष्य करून आपण आलो रमत आलो यमुत्री धाम में आपका स्वागत है। 200 मीटर आले फक्त अंतर। या बाजूला यमदेव आहे, यमुना माता आहे, इकडे गरुड कोण आहे, शनिदेव आहेत, तिघांची मूर्ती आणि मेन द्वार। बाई शुभ सकाळ मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती। मी अक्षय माझ्या पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते। फायनली आपण माता यमुनोत्री धाम समोर बघू शकता। सकाळचं 4 वाजले, असं घाबरलो, सकाळी सगळी झोपल्या आणि आपण सकाळी 4 वाजता माता यमुनोत्री धामचा ट्रेक चालू केले। त्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व काय मी प्रॉपर दाखवेन। सकाळी उठलो, मस्त आपल्या हॉटेलच्या खालीच 2 कप चहा पिलं आणि तिथून मग या हँडल्स घेऊन निघलो आता आपल्या यमुनोत्री धाम म्हणजे माता यमुना मैयाचं दर्शन घ्यायला। बाई आता सगळा कालोख आहे, चहाचं ढेकर यातन काय हरकत नाही। इथून आपला ट्रेक जानकी चट्टीचा जो बेस कॅम्प आहे ना, तो माता यमुनोत्री धाम त्याचा बेस कॅम्प आहे। तर तुम्हाला यमुनोत्री धामला यायचं असेल ना तर जानकी चट्टीला पहिले यायला लागेल किंवा तुम्ही बरकोटला पण थांबू शकता। मग बरकोट जानकी चट्टीपासून 50 किलोमीटर आधी लागतं। मग तिथून बरकोटवरून तुम्हाला सकाळी लवकर उठून परत इकडे यायला लागेल। त्यामुळे असं नसेल तुमचा पूर्ण दिवस निघून जाईल। ट्रेकिंग बरकोटवरून इथं या, इथून परत ट्रेक करा, परत खाली उतरा, तर पूर्ण दिवस राहील। तर तुम्हाला मग बरकोटला जा, तो उलट टेन्शन भरा होईल। आता यमुनोत्री धाम इथे येत असेल ना तर ट्राय करा की जानकी चट्टीला या, तिथं स्टे करा आणि ऑफ सीझनला या। सीझनला याल ना तुमचं हॉटेलचं रेट 3000 असतील, 3000 पर्यंत जातात। आता मी जिथं राहतो तो मी 750ला घेतले, 2 दिवसाचं 1300 पे केले आणि जर तुम्ही सीझनमध्ये याल तर 3000 रुपये पे करायला लागतील तुम्हाला। आणि माझ्या तोंडात ना असं गरम गरम वाफा निघत दिसत असतील। टेम्परेचर आहे 4 डिग्री टेम्परेचर इथं, म्हणजे विचार करू शकता सकाळी 4 डिग्री टेम्परेचर, आता 1-2ला किती असेल। चलो ब्रेकफास्ट सुरू करूया। बोलो यमुना मैया की जय। जर तुम्ही असा 4 धामला येत असाल तर रजिस्ट्रेशन करून या आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर हा टोकन घ्यायला विसरू नका। आप लोग मेरे तो कितने 14 घंटे लगे थे आराम से। केदारनाथ तो वहाँ पे पहली बार गए थे ना हम लोग, बैग बिग सब। हम भी पहली बार गए हो ना, तो 4 घंटे में वजन भी था 8 किलो अपने। आपको कैसे आदत है ना पहाड़ों में चलने की? पहले मैं भी गांव में रहता था, गांव में पहाड़ था, चलने की आदत थी। अब वहाँ सिटी में आ गया, फ्लैट में रहने के लिए, तो आते सब गई। पहले हगने मुतने के लिए पहाड़ पे, पहले बच्चे छोटे थे तब नहीं इतना हाँपते थे। पहाड़ों का भाई शेक्टी पे टोले मस्त है कि शेक्टी में हवा कुछ टाइट होती है। हाँ इससे मोटा नहीं होता है, हाँ फिट रहता है पहाड़ों में चलने से ना। हाँ स्वास्थ्य भी ऐसा मस्त आगीची ऊब घेऊन बरा वाटला थोडासा। आता थंडी कुडकडलेलो, आता कुठं जरा बॉडीचा टेम्परेचर मेंटेन आहे आणि चालायला मग काही वाटत नाही एवढा। बोलता बोलता आपण प्राचीन श्रीराम मंदिरात पोहोचलोय।
आणि आपण 1 किलोमीटरचा ट्रेक कंप्लीट केले. बाई कसला दिग्गज पॅटर्न आहे बघा, कंटिन्युअस चढून. तर मी लाईफ मधला इतकं सुंदर असतं यमुना मातेचे धामू जातं ना, तर आयुष्य एवढं नव्हतं भारी पाय बघितलं म्हणजे. तसं 4ही धाम 1 नंबर आहेत बाई. व्हॅली बाबा, हा रस्ता बघा किती प्रॉपर उभी चढण आहे. आणि यावेळी मला ना मी जास्त लोड आणला नाही, एक छोटीशी बॅग आणले, ती पण रिकामी. जर वर्षी काही घ्यायचं असेल तर ते घेण्यासाठी आणले. आतापर्यंत मी 2 किलोमीटर अंतर पार केलं आहे आणि ना पाणी ना चहा काहीच नाही, फक्त निघताना चहा पिला तेवढाच, बाकी असं सीन आहे. झाड बघा पुरा सुकलाय. हो व्हॅली बघा काय डोंगराचा फॉर्मेशन आहे ना भाई. म्हणजे इथं लँडस्लाईड होत ना, इथं आहे ना जास्त लँडस्लाईड होत नाही. बारीक एक दगड होता, इथं प्रॉपर कडक दगडाचा डोंगर आहे. तुम्ही बघू शकता प्रॉपर ठिकाणी कडक दगड आहे. आणि केदारनाथचं हवामान एकदम वेगळाच आहे ना, त्यामुळं तिथली माती आहे ना एकदम ठुसूल आणि भुसभुशीत आहे. त्यामुळे तिकडे जास्त लँडस्लाईड होतं. आणि तिकडे हेलिकॉप्टर चालताना त्यामुळे त्यांच्या आवाजामुळे पण तिथल्या आसपासच्या एरियाला व्हायब्रेशन होत असतं, त्यामुळे तिथे जास्त लँडस्लाईड होते. मुशकजी भाग गया, ठंड में कैसे रह रहे हो, भाग गया. हा बघा दिसतंय, ये दिसला तुम्हाला मुशक एक हॅमस्टर आहे भाई. लाईफमध्ये पहिल्यांदा ना डोंगरावर उंदीर बघले मी. बस 3 किलोमीटर और फक्त 3 किलोमीटर आहे. आणि भाई कंटिन्युअस आपण हाईट गेन करतोय. आपकी यात्रा मंगलमय, थँक्यू जी. आणि इथं जागोजागी ना तुम्हाला असं बसायला टॉयलेटची सेवा आहे भरपूर आहे, का टेन्शन नाही. आणि एकदम साफसफाई आहे. वरती टॉपला बर्फ पडली.
इथून आता हा तर भाई आता इथून यमुना माईतलं मंदिर 1.5 किलोमीटर है। हम थामलो चाय प्यायला। अंकल से हम लोग चाय पी रहे हैं अभी। अंकल को बोलिए चाय दे दो आम्ही पहिले। सकाळी मी काही खाऊन आलो नाही ना त्यामुळे जरा तरी मी भरपूर चाललो उलट 3.5 किलोमीटर चाललो म्हणजे खाऊन न काही खाता पिता फक्त चहा पिऊन निघलो 2 कप चहा पिले तेवढंच। इथं खाऊची पाकिट अशी फुगले बघा। और यहाँ पर आप देख सकते हैं एक चोर मिला है जिसने रात को बहुत चोरी की है और वो बहुत शातिर चोर है। देख सकते हैं आप इस चोर का रेस्क्यू हुआ जा रहा है अभी। चलो भाग गया। ये देखो बहुत तेज से भाग इधर भाग गया पल्ले जी। इधर भाग गया। कहाँ भाग गया है? भैरव बाबा मंदिर। जय भैरव बाबा। भैरव घाटी सिद्धेश्वर। तर भाई आपण तर आलोय भैरव बाबाच्या मंदिराजवळ। जवळ इथून तर 1.5 किलोमीटर अंतर बाकी राहिले। भैरव मंदिर आपके समस्त मनोकामना पूर्ण पूरी करे। हाय भैरव मंदिर दर्शन घेऊन निघूया। घेतले कुरकुरे खात वरती जाऊ त्या चहा पिता जाऊन बिस्किट खाली बरा वाटला। आतून इथून अर्धा तासाचा बस झालाय ट्रेस आणि मग निघू। आता असं दमाला पण होणार नाही, काय खाले ना बघा दमाला होणार शरीर कसं जरा एनर्जी येईल। भाई कुत्रा किती क्यूट हा मुद्दा किती क्यूट येतं आमच्या घरी। हा तर घरी येतच छोटूसा हमारे टॉर्च करने में खबर भाई आता इथून फक्त 500 मीटर आले अंतर आणि भाई होते टॉपला बघा पूर्ण सनराईज झालेला आहे। सूर्य आले आणि भाई डोंगर बघा ना पूर्ण कडक डागडांचं आहे म्हणून इथे लँडस्लाईडचं टेन्शन वाटत नाही। धोका तर नाही तिथं पण पाडला भाई वाटू लागेल पाडला आणि प्रत्येक असं 500 मीटर अंतरावर ना प्यायच्या पाण्याचा नळला जागोजागी लावले म्हणजे 500 ते 400 मीटर अंतरावर आणि इथून फक्त आता 500 अर्धा किलोमीटर अंतरावर मंदिर आहे आपल्या यमुना माईचं। तर चला आता पटापट जाऊन जास्त वेळ लगेच आपलं संध्याकाळ म्हणजे इथून खाली उतरला का खरसाली गावाला जायचे ते शनिदेवाचं मंदिर म्हणजे आपल्या यमुना मातेच्या भावाचं मंदिर तिथं आहे। आणि 6 महिने जेव्हा वरती कपाट यमुनोत्री धामचा कपाट बंद होतं तेव्हा 6 महिने यमुना माता खरसाली गावात जाऊन राहते। तो पण मंदिर आपण दाखवणार तुम्हाला आणि शनिदेवाचं मंदिर पण दाखवणार आहोत। तर स्टे ट्यून आणि इथपर्यंत आपली व्हिडिओ आवडली असेल तर गाईज नक्की चॅनल सबस्क्राईब एक सुंदरशी कमेंट जरी करा आणि कमेंटमध्ये लिहा जय यमुना मैया। आणि हे शॉर्टकट्स आहेत शॉर्टकट हे शॉर्टकट नो शॉर्टकट आहे तेव्हा यावर सिंपल रस्ता असला तेवढा हार्ड रस्ता घेण्याची काही गरज नाही भाई। दे झिगझॅग पॅटर्न कंटिन्युअस झिगझॅग पॅटर्न म्हणजे सेम आपल्या एकविराईचे मंदिरात जाताना पायऱ्या तर तसं सेम फक्त इकडं पायऱ्या थोड्या म्हणजे असं कमी आहे
जास्त स्टेप आहेत. आपली एक वेळ आहे ना सेम तसंच, काय फरक नाही. फक्त काय चढण 5 किलोमीटर चढण बस एवढाच आहे. वॉटरफॉल दिसतंय आणि वरती एकदम टॉपला पीकला ना बर्फ पडले आणि वॉटरफॉल बघा असं किती टक्कन खाली पडतं आणि सगळं खाली नदी मिळते. हा एक इथं हा एक आहे, हा एक आहे, टोटल 3 आहेत. आणि मंदिर तो समोर तिथं मंदिर आहे. पोचलो आपण थोड्या वेळेला. तर गाईस इतक्या वेळ चालू तर आपल्याला फळ भेटले आणि समोर तो गोप्रदेशाचं मंदिर दिसतं तिथं. तो दिसतं ते समोर तिथे इथं मंदिर आहे. मोबाईलमध्ये पण दाखवता आले असतं पण मोबाईलमध्ये काय दाखवत नाही. मोबाईलची क्वालिटी एवढी चांगली नसतं. गोप्रोची क्वालिटी बाई 1 नंबरची म्हणून जास्त मी गोप्रोमध्ये शूट करता. वॉटरफॉल बघा खाली. जय हो गए दर्शन. हर हर महादेव, हर हर महादेव. भाई ये लोग दर्शन करून आलो. आपण आलो रमत गमत आलो. यमुनोत्री धाम में आपका स्वागत है. 200 मीटर आले फक्त अंतर. भाई तो कुत्रे काय करतात ना. समोर दिसतं आपल्याला मंदिर आणि वरती बघा आईसा. भाई कसला भारीच ना. सुपर. इथून वरती एक विकल्प मार्ग पण आहे आणि आता खालीच उतरते. अरे आपला फोटो काढत राहिला भाई सर. तर इथं समोर दिसतोय का आता यमुना देवीचं मंदिर आहे आणि आपलं तिथंच जायचं समोर खाली यमुना नदी. इकडे तुम्हाला राहायची सोय पण आहे. आणि राहिली बघा सगळी का ऊन पडले पण इथं का ऊन पडलं हार्डली फक्त 100 मीटर अंतरावर मंदिर राहिले. आणि काही सकाळी आपण 5 वाजता ट्रेक करू एकदम आरामात करू. जास्त ट्रेस नाही घेतला आपण. तर आपल्याला 8 दिवस स्टे करायचं आहे. बघू जमणार तर करू नाही तर मग अजून खर्चले वागायचे आणि मंदिर समोर बाई पडत. चला जिलेबी काय इथं खायलाय. तुम्ही मागा बघता माझ्या आपल्या जय श्री यमुना माईचं मंदिर आहे. मागं तुम्ही बघायचं असं. आता जाऊ दर्शन घेऊ मस्तपैकी. आणि तुमची समोर यमुना माईचा उगम स्थानी ना तुला वरची ग्लेशियरची पाणी येतं समोर. आणि हा असा ओव्हरऑल मंदिर आहे तिथं. आणि तिथे समोर सूर्यकुंड आहे. तिथं पूजा केली जाते. तिथं तांदूळ सूर्यकुंड शिजत ठेवून ते पुढे तिथं अर्पण केलं जातं सूर्यदेवाला. आणि आता मंदिरात दर्शन घ्यायला जाऊ. मंदिरात दर्शन घ्यायला गेल्यावर कॅमेरा आलो नसते. मी दर्शन घेऊन येतात. तुम्हाला वाटलं तर फोटो दाखवत आहे आणि फोटो बघून तुम्ही दर्शन घेऊ शकता. आणि ही बाई आपली मंडळी पुण्याची आहेत सगळी फोटो सेशन करताना. तिथं सूर्यकुंड आहे. तिथंच यमुना मातेचा उगम स्थान आहे. आणि इथून तो तप्तकुंड आहे ना बघा. हा इथून तिथं तप्तकुंड आहे. इथून तप्तकुंडात ना खाली तो यमुना नदी म्हणून खाली तो पूर्ण जातो. बाई हा बघा
इथं पूजा केली जातं, हवन केलं जातं भाई. तुम्हाला दाखवलं गेलं आमच्याबद्दल. सूर्य मंदिर. यो तप्तकुंड. इथं वरतून तिथून यमुना मातेचं नदीचं उगमस्थान आहे आणि इथून पूर्ण एकदम गरम पाण्याचा झरा आहे. आणि इथं तप्तकुंड उगमस्थानाचं पाणी येतं ना तो या तप्तकुंडाने इथं सगळी आवडत आहे. तर आपण पण यातला जल घेऊ कॅन मध्ये. उतरायला जागा होती भरून घे. तुला या कॅन पाणी भरून घे. आपल्याला आता केदारनाथ आणि आलमबाग जल घेतले आणि बाई हो जो जल आहे ना तिथून खालून भरून तिथून खालचे भरून घेतले. आणि आता यो जल आपल्याला आता केदारनाथ नाही याच्या इथं तप्तकुंड पण तप्तकुंडातलं पाणी ना जो यमुना मातेचा उगमस्थान ना तो म्हणजे तिथं खाली भेटतं. पण आपण इथून घेतले. मान्यता आहे की इथलं पाणी ना केदारनाथ चढवलं का मोक्षाची प्राप्ती होतं असं काहीतरी म्हणजे असा मान्यता आहे. आणि माझी इथं पक्षीला आहे वस्तू इथं झाली बघा भाजी. चला तिथं होती समोर मंदिर आहे यमुना मातेचा. तुम्ही बघितलं असं मंदिर. आणि बाई असा काय हा सीन आहे इथं. सीन बाई महासीन आहे महासीन. खाली तो आपण बघू शकता गरम गरम. तिथून पाणी हे होतं तो वरती तप्तकुंडातलं पाणी आहे ना तो खाली येते. चलो बाई दर्शन करून आलो आता. आणि समोसा घेऊ दे. टेस्ट एकदम बकवास. समोसा ट्राय करू नका. हा असा मार्केट आहे. इथून आतमध्ये किंवा मार्केट सरळ आणि समोर टेस्ट ना ठीक आहे ओके. जसं आपल्या वाटत तसं नाही तर आमच्या लव आहे समोसा. आणि पाणी घेतं आपलं केदारनाथच्या नाते केदारनाथचं शिवलिंग ना त्यावर चढवायला जेव्हा लीक होतं. मग त्याला टेन्शन आलं की न्यायचा कसं त्याला एक पेटी घेऊन शिकवायला जावा तो प्रॉपर फीड बसेल. कुठं गेलतो प्रत्येकाच्या टोकाचा इकडं. आणि भाई हा ही आहे यमुना नदी. आणि भाई तिथून खाली पण एक आहे ना खाली तिथून खालची पण भरतात. आपण योग्य वर्षी भरून आणला. तिथून हा यमुना नदीचा उगम होता यमुनोत्रीचा. तर तिथून भरून आणला. आता यो जल आपल्याला केदारनाथच्या शिवलिंगावर ना अर्पण करायचं आहे. आणि आता जसं आपलं ट्रेक कम्प्लीट झाले 4 दंपकी आपला पहिला दम कम्प्लीट झाले. आता इथून जाऊ आपण रूम अशी मग थोडा आराम करू. आणि मग 3-1 वाजता जाऊ आपण खरसाली गावात. तिथं माता यमुना देवी 6 महिने खाली विराजमान असते. जेव्हा वरती कपाट बंद होतं तेव्हा सामान्य मंदिर बंद असतं ना तेव्हा खरसाली गावात येऊन राहते माता यमुना देवी. तिथं जाणार आहोत. आणि तिथून आपल्याला शनिदेवाचं मंदिर पण बघायला भेटणार आहे जो की यमुना देवीचा भाऊ आहे. तर दोन्ही मंदिर मला दाखवून तर मी त्या ब्लॉग पूर्ण बघा. पब्लिक अजून पण येतच आहे. अजून टॉयलेट पण याचे या बाजूला यमदेव आहे. ती यमुना माता आहे. इकडे गरुडा कोण आहे शनिदेव आहेत. तिघांची मूर्ती आणि मेन द्वार बाई.